हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज कंपोनंट ऑफ DBMS. DBMS काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. DBMS मीन्स डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यामध्ये आपण डेटाबेससुद्धा बघितलं होतं काय आहे ते. त्यानंतर DBMS बघितलं होतं. देन त्यानंतर त्याचे आर्किटेक्चर्स बघितले होते कोणते आहे तर 1 टायर आर्किटेक्चर, 2 टायर आर्किटेक्चर अँड 3 टायर आर्किटेक्चर. आज आपण कंपोनंट्स बघणार आहे कोणकोणते आहे DBMSचे. There are this type of components. First आहे hardware, second software, then data, then database as is language, then producers and users. Okay, this is the diagram of a component of DBMS. Okay, यामध्ये काय होते की यूजर डेटा सेंड करतो हार्डवेअरला, देन त्यानंतर तो सॉफ्टवेअरमध्ये जातो, देन डेटाबेसमध्ये जातो, देन त्याच्यावर प्रोसिजर होते, जे काही आपल्याला ऑपरेशन्स करायचे राहते ते ऑपरेशन्स होते. देन त्यानंतर त्यावर आपण जर वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन्स असेल, लँग्वेज थ्रू ऑपरेशन असेल किंवा मग मॅथमॅटिकली थ्रू असेल तर ते मग डेटा असेच लँग्वेजमध्ये आपण सेंड करतो. ओके, ही सायकल एक तयार होते. देन अजून तो हार्डवेअरमध्ये डेटा जातो, देन सॉफ्टवेअरमध्ये डेटा जातो. म्हणजे ही सायकल काय आहे, सुरूच आहे पूर्ण. ओके, फर्स्ट आपण हार्डवेअर काय आहे ते बघणार आहे. द हार्डवेअर इज द ॲक्च्युअल कम्प्युटर सिस्टीम यूज्ड फॉर कीपिंग अँड असेसिंग द डेटाबेस. हार्डवेअर काय आहे, एक ॲक्च्युअल कम्प्युटर सिस्टीम आहे जी डेटा सेव्ह करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, त्यानंतर त्याच्यावर कोणकोणते आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहे, मीन्स तो डेटा आपल्याला शो करायचा आहे की आपल्याला त्याच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायचे आहे, जॉमेट्रिकल ऑपरेशन्स करायचे आहे, देन कोणती एखादी कोडिंग लिहायची आहे त्यासाठी, त्या डेटासाठी. हे सगळे जे कुठले ऑपरेशन्स आहेत ते पेस्ट करायचं आहे डेटा, देन कट पेस्ट करायचं आहे, देन कॉपी पेस्ट करायचं आहे. हे सगळे ऑपरेशन्स आपण त्यावर डेटावर करू शकतो, जो डेटा आपला डेटाबेसमध्ये सेव्ह आहे तो. ओके, त्यातला काय म्हणते, असेसिंग द डेटाबेस. द कन्व्हेन्शनल database management system hardware consists of secondary storage device such as hard disk. आपण जो डेटा सेव्ह करून ठेवतो म्हणजे स्टोअर करून ठेवतो तो कशात सेव्ह करून ठेवतो, हार्ड डिस्कमध्ये. हार्डवेअरचं जेव्हा सेव्ह करण्याची प्रोसिजर येते तेव्हा तो डेटा कुठे सेव्ह होतो, हार्ड डिस्कमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल युअर PD. ओके, PD मीन्स पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह हे काय आहे, एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइस. त्यामध्ये सुद्धा आपण डेटा सेव्ह करून ठेवू शकतो. तशा टाईप ऑफ हार्ड डिस्क जे असतात त्यामध्ये आपण डेटा काय करू ठेवतो, स्टोअर करून ठेवतो. डेटाबेस रन ऑन द रेंज ऑफ मशीन्स फ्रॉम मायक्रो कम्प्युटर्स टू मेन फ्रेम्स. देन त्यानंतर आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर काय आहे ते बघू. सॉफ्टवेअर इज द ॲक्च्युअल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बिटवीन द फिजिकल डेटाबेस अँड द यूजर ऑफ द सिस्टीम. म्हणजे सॉफ्टवेअरचं काय होते ऑपरेशन की फिजिकल डेटाबेस टू यूजर. ओके, जे आपल्याला कम्प्युटरवर शो होते, एखादी जे शो होते ते काय आहे, ते एक सॉफ्ट कॉपी आहे. ओके, ते आणि आपण स्वतः यूजर बघणारे हे जे आहे कन्व्हर्शन, हे काय आहे, सॉफ्टवेअरचं कन्व्हर्शन आहे. आणि ज्याची प्रिंट निघते ते काय झालं, एक हार्ड कॉपी झालं. ओके, ऑल द रिक्वेस्ट फ्रॉम द यूजर फॉर असेसिंग द डेटाबेस आर हँडल्ड बाय अ DBMS. देन त्यानंतर आहे डेटा. डेटा काय आहे, इट इज ॲन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. की इम्पॉर्टंट का बरं आहे की आपण त्यामध्ये डेटा बेसमध्ये आपण काय करतो, डेटा सेव्ह करतो.
डेटाच नसला तर आपण डेटाबेसमध्ये डेटा सेव्ह करणार आहे का? नाही. म्हणून डेटा काय आहे? एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. द मेन टास्क ऑफ अ DBMS इज टू प्रोसेस द डेटा. DBMSचं काय आहे काम? की जो आपण डेटा सेव्ह करणार आहे त्याच्यावर प्रोसेस करण्याचं काम कशाचं आहे? DBMSचं. म्हणजे त्याला सेव्ह करायचं आहे, कॉपी करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, कट करायचं आहे, काय करायचं आहे त्या डेटावर, ते काम कोणाचं आहे? DBMSचं. बट DBMSमध्ये हे सगळे ऑपरेशन्स करण्यासाठी डेटा अवेलेबल पाहिजे. सो द डेटा इज द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ DBMS. Database are used to store the data retrieved and updated to and from the database. डेटाबेस काय आहे? डेटाबेस काय आहे? ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो, अपडेट करू शकतो. हे जे काम आहे हे कशाचं आहे? डेटाबेसचं. आणि हे जे काम आपण कशावर करतो? डेटावर करतो. डेटा मीन्स वन टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. देन त्यानंतर युजर्स काय ते बघू. देअर आर अ नंबर ऑफ युजर्स हू कॅन असेस ऑर रिट्राईव्ह द डेटा ऑन अ डिमांड यूजिंग द अप्लिकेशन अँड द इंटरफेसेस प्रोव्हाइड बाय द DBMS. म्हणजे ज्या कोणत्या ॲप्लिकेशन्स राहते, जे कोणते डेटा राहते जो आपण डेटाबेसमध्ये सेव्ह करणार राहतो, तो जो डेटा सेव्ह करणारा जो एखादी व्यक्ती राहते तो कोण झाला? स्वतः युजर मीन्स क्लायंट. आपण स्वतः त्या डेटाला आपण ऑपरेट करू शकतो. ओके. म्हणजे युजर्ससुद्धा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा. स्वतः कम्प्युटर स्वतःहून डेटा कॉपी पेस्ट तर करणार नाही, त्यासाठी एखाद्या युजर्सची गरज लागते. ओके. These are the components of database management system. आज आपण कंपोनंट्स बघितले. कोणकोणते आहेत ते? हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा अँड युजर्स. ओके स्टुडंट्स, थँक यू.